मुंबई इंडियन्सने अखेर 13 वर्षांचा ओपनिंग मॅचचा जिंक्स मोडत वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सनी थरारक विजय मिळवला. हा सामना पूर्णपणे फलंदाजांच्या नावावर राहिला आणि प्रेक्षकांना धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 220 धावांचा प्रचंड डोंगर उभारला. फिन ॲलन आणि अजिंक्य रहाणे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत पॉवर प्लेमध्येच 78 धावा जोडल्या. ॲलनने पदार्पण करणाऱ्या एम गझनफरच्या षटकात 2 षटकार आणि 1 चौकार ठोकत जोरदार सुरुवात केली. दुसरीकडे रहाणेने हार्दिक पांड्याच्या एका षटकात सलग 2 षटकार मारत 26 धावा काढल्या आणि मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव आणला. मात्र शार्दुल ठाकूरने महत्त्वाचा ब्रेकथ्रू देत ॲलनला 37 धावांवर बाद केले. कॅमेरन ग्रीनने जलद 18 धावा जोडल्या, पण ठाकूरने पुन्हा विकेट घेत केकेआरला धक्का दिला. रहाणेने केवळ 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि गझनफरच्या षटकात आणखी 1 षटकार ठोकत 20 धावा घेतला. पण सेट झालेल्या रहाणेला ठाकूरने 67 धावांवर झेलबाद केले. यानंतर अंक्रिश रघुवंशीने आक्रमण सुरू ठेवत षटकार आणि चौकार ठोकले. त्याने रिंकू सिंगसोबत जलद 50 धावांची भागीदारी केली. शेवटच्या टप्प्यात रिंकूने जसप्रीत बुमराहच्या नो बॉलवर चौकार ठोकला आणि केकेआरने 220-4 अशी मोठी मजल मारली. शार्दुल ठाकूर 3/39 सह मुंबईकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी इतिहास रचत 148 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. रोहितने वैभव अरोराच्या षटकात 2 षटकार मारत गती दिली, तर रिकेल्टननेही त्याच गोलंदाजावर सलग षटकार ठोकले. त्यानंतर रोहितने वरुण चक्रवर्तीवर 2 चौकार आणि 1 षटकार ठोकत मुंबईचे अर्धशतक 5व्या षटकात पूर्ण केले. रोहितने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आपल्या IPL कारकिर्दीतील सर्वात वेगवान 50 नोंदवली. दुसरीकडे रिकेल्टनने सुनील नारायणवर 2 मोठे षटकार ठोकत भागीदारी वेगाने पुढे नेली. अखेर अनुकूल रॉयच्या अप्रतिम रनिंग कॅचमुळे रोहित 78 धावांवर बाद झाला, पण तेव्हा मुंबईचा पाया भक्कम झाला होता. इम्पॅक्ट सबस्टिट्यूट सूर्यकुमार यादवने येताच पहिल्याच चेंडूवर स्कूप शॉटने चौकार मारला, मात्र तो 16 धावांवर बाद झाला. तिलक वर्माने येताच पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. कर्णधार हार्दिक पांड्याने मुजरबानीवर सलग 2 चौकार मारत दबाव कमी केला. तिलकने 17व्या षटकात चौकार मारत समीटणार आणखी सोपे केले. शेवटी नामन धीरने अनुकूल रॉयच्या चेंडूवर चौकार ठोकत मुंबईचा विजय निश्चित केला. मुंबईने 19.1 षटकांत लक्ष्य पार करत शानदार विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्सने ओपनिंग मॅचचा शाप दूर करत हंगामाची दमदार सुरुवात केली आहे. रोहित रिकेल्टनची भागीदारी आणि आक्रमक फलंदाजी ही या विजयाची मुख्य ठरली. दरम्यान आता सर्वांचे लक्ष सोमवारच्या सामन्याकडे लागले आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे. दोन्ही संघ दमदार कामगिरी करण्याच्या तयारीत असून आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.